दिवसाला 25 सरकारी शाळा आपल्या देशात बंद होत आहेत. त्यातही मागच्या 10 वर्षातच 90,000 पेक्षा जास्त शाळांना टाळं ठोकण्यात आलंय. आणि त्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राची अवस्था बघितलीत ना तर तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल. पण तुम्ही काहीच काळजी करू नका, कारण तुमचे दादा, भाऊ आणि साहेबांची मुलं ही लंडन, जर्मनी आणि जपानमध्ये त्यांचं शिक्षण हे आरामात पूर्ण करत आहेत. आता नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार 90,000 सरकारी शाळा जरी बंद झाल्या असल्या तरी याच काळामध्ये प्रायव्हेट शाळा मात्र 2,88,000 वरून 3,31,000 पर्यंत पोहोचल्यात. देशभरात 1 लाखांपेक्षा जास्त शाळा अशा आहेत की ज्याच्यामध्ये फक्त एकच शिक्षक आहेत आणि आपल्या एकट्या महाराष्ट्रात अशा 10,000 पेक्षा जास्त शाळा आहेत. आता एका रिपोर्टनुसार आपल्या महाराष्ट्रात सध्या 64,791 सरकारी शाळा आहेत, पण त्यापैकी 178 शाळांना स्वतःची इमारतच नाहीये, 401 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाहीये, 5,223 शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र टॉयलेट नाहीये आणि 3,095 शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र टॉयलेट नाहीये. 4,684 शाळांमध्ये तर इलेक्ट्रिसिटीच नाही आणि 10,937 शाळांमध्ये स्वतःचं खेळाचं मैदान सुद्धा नाही आणि 8,314 शाळा अशा आहेत की ज्याच्यामध्ये साधं किचन शेड सुद्धा नाही. तर ही आहे आपल्या देशातल्या सरकारी शाळांची आणि शिक्षणाची अवस्था. पण याच्यावर आहे ना हे एकच सोल्युशन सध्या तरी मला दिसतंय की देशात जेवढे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आणि लोकप्रतिनिधी आहेत ना त्यांना सगळ्यांना त्यांच्या मुलांना 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण हे सरकारी शाळांमध्ये देणं हे कंपल्सरी केलं पाहिजे. असा कायदाच भारत सरकारने आणला पाहिजे. मग बघा आपल्या सरकारी शाळा कशा एका झटक्यात सुधारतात. तर तुम्हाला हे सोल्युशन नेमकं कसं वाटतं आणि सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा.